महिलांना बंदूक बाळगण्याची परवानगी द्या, मी बंदूक घेऊन देईन। 2-4 चांगल्या लोकांचा जीव गेला तरी चालेल, पण वाईट माणूस वाचायला नको। अमरावती शिंदे गटाचे पदाधिकारी नानकराम नेभनानींचं वादग्रस्त वक्तव्य। शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनंतर भाजप खासदार अनिल बोंडेंचंही विधान चर्चेत। आधी मला बंदूक द्या, कारण मला बंदुकीची जास्त गरज, अनिल बोंडे यांचं वक्तव्य। राज्यात महिला आणि नेतेही सुखरूप नाही, सत्ताधाऱ्यांनाच गृह खात्यावर विश्वास नाही, फडणवीसांनी राजीनामा द्यावा, रोहित पवारांची टीका। अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांत फाशी जन्मठेपेची तरतूद, दोषी कुणीही असो सुट्टा कामा नये। पीडित महिलांना आता घरातून तक्रार दाखल करता येणार, पंतप्रधान मोदींची घोषणा। प्रेम हे प्रेम असतं, पवार साहेब तिथं जास्त बोलायचं नसतं। यापुढे अमोल कोल्हेंच्या नेतृत्वात विकासाचं काम करणार, पवारांच्या भेटीनंतर अजित पवार गटाच्या अतुल बेनकेंची प्रतिक्रिया। भाजप नेते मदन भोसले आणि जयंत पाटलांमध्ये तासभर चर्चा, वाई विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेट घेतल्याची माहिती। भाजपचे माजी आमदार नगेश भोसलेंनी घेतली जयंत पाटलांची भेट, पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघासाठी पत्नी साधना भोसले इच्छुक, नगेश भोसलेंनी जयंत पाटलांकडे तिकीट मागितल्याची ही माहिती। रोहित पवारांमुळे जयंत पाटील पवार गटात अस्वस्थ, जयंत पाटील भाजपच्या वाटेवर असावेत असा अंदाज, जयंत पाटील आणि नागेश भोसलेंच्या भेटीनंतर संजय शिरसाटांचं वक्तव्य। नांदेड देगलूर बिलोली मतदारसंघाचे काँग्रेस आमदार जितेश अंतापूरकर भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता, अंतापूरकरांनी कार्यकर्त्यांना मुंबईत बोलावून घेतलं, सूत्रांची माहिती। मवियातील जागा वाटप होताना थोडाफार वाद होणं अपेक्षित आहे, मात्र आम्ही बोलून सगळं नीट करू, जयंत पाटलांची प्रतिक्रिया। मुंबईतील 99% जागांवर मवियात सहमती, मुंबई पुन्हा आमच्या ताब्यात असणं गरजेचं, त्यानुसार जागा वाटप। 27 तारखेपासून उर्वरित महाराष्ट्राच्या जागा वाटपावर चर्चा, राऊतांची माहिती। नवी मुंबईतील 2 जागा आम्ही मागितल्या आहेत, बघू आता यापुढे कसा मार्ग निघतो, जागा वाटपावर नाना पटोलेंचं विधान। शिंदे गटाचा थर कोसळायला सुरुवात, शिंदे गटाची हंडी यावेळेला फुटणार ते वरती लटकणार, संजय राऊतांची बोचरी टीका। संजय राऊतांचं वक्तव्य म्हणजे मूर्खपणाची लक्षणं, येणाऱ्या विधानसभेला महायुतीत सत्तेत येणार, संजय शिरसाट यांचा राऊतांना प्रत्युत्तर। नेपाळ बस दुर्घटनेत जळगावमधील मृत्यू झालेल्या 28 जणांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखांची मदत, जळगावातील लखपती दिदी योजनेच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा। गुजरातमध्ये मुसळधार पाऊस, तापी आणि अंबिका नदीला पूर, कोकई धरणातून पाणी सोडल्याने पूर परिस्थिती, सुरतमध्ये अनेक भागात पाणी साचलं।